महाबोधी विहार मुक्तीसाठी ठाण्यात बौद्ध समाजाचा एल्गार. बोधगया येथील ब्राह्मणांच्या ताब्यात असलेल्या महाबोधी विहार हे मुक्त करून ते बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी ठाणे शहरात बौद्ध भिक्खूंची उपस्थिती. शिवफुले शाहू आंबेडकर अनुयायी मोर्चा नियोजन समितीच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला. बिहार राज्यातील पाटणा बोधगया येथील महाबोधी विहारात गेली अनेक वर्ष झाले ब्राह्मण व्यवस्थापन आहे. ब्राह्मणांच्या ताब्यात असलेले महाबोधी विहार हे मुक्त करून ते बौद्धांच्या ताब्यात द्या यासाठी देशभर भिक्खू संघाच्या नेतृत्वात महाविहार मुक्तीसाठी आंदोलने सुरू आहेत. त्याच अनुषंगाने हा मोर्चा काढण्यात आला. बुद्धं शरणं गच्छामी अशा सुरात जांभळी नाका येथून सकाळी 11 वाजता मोर्चा सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मोर्चाचा समारोप होणार आहे. या मोर्चात 2 ते 3 हजार लोक सहभागी झाले होते. मोर्चा समितीच्या वतीने भंत लामा यांच्या नेतृत्वाखाली भिक्षू संघ, नानासाहेब इंदिसे, भास्कर वाघमारे, राजाभाऊ चव्हाण आदींच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती, पंतप्रधान आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले. बोधगया महाबोधी विहार 1949चा कायदा त्वरित रद्द करण्यात यावा. बोधगया येथील महाबोधी महाविहाराचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्धांना सोबत घेऊन भारतीय बौद्ध भिक्षूंना ताब्यात देण्यात यावे. बोधगया येथे उपोषण करीत असलेल्या बौद्ध भिक्षूंवर होणारा पोलिसी अत्याचार त्वरित थांबवून संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आदी मागण्यांचा या निवेदनात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान या मोर्चाचे नियोजन करण्यासाठी गोविंद पठारे, प्रल्हाद मगरे, महेंद्र अनभोरे, प्रमोद इंगळे, रवींद्र गायकवाड, आनंद कापुरे, संदीप खरात, जयवंत बैले, श्रीकांत कांबळे, समाधान तायडे, अशोक कांबळे, बाबासाहेब येडेकर, तात्याराव झेंडे, जे यादव, सतीश कांबळे, राहुल घोडके, लोभसिंह राठोड, विशाल ढेंगळे, डॉक्टर प्रमोद जाधव, विमलताई सातपुते, सुमनताई इंगळे, दैवशाला हराळे आदींनी परिश्रम घेतले. एकूण आपल्या सम्राट अशोक राजानं आपल्या बौद्धाच्या प्रतीक म्हणून, देशाचं मेन प्रतीक म्हणून त्या ठिकाणी महाबोधी विहार बांधलं आहे बुद्धगयेला. पण त्या बुद्धगयेमध्ये 1949च्या कायद्याच्या अनुषंगानं 4 हिंदू बांधव ट्रस्टी आहेत, 4 बौद्ध बांधव ट्रस्टी आहे आणि एक कलेक्टर तो हिंदू असला पाहिजे. त्यामुळे तो न्याय जो निवाडा होतो तो हिंदूंच्या बाजूने होतो, बौद्धांवर अन्याय होतो. म्हणून आमची डिमांड आहे आजचा 1949चा कायदा रद्द करा आणि संपूर्ण बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात द्या. याच्यात मागणीसाठी आजचा मोर्चा आहे. पुढचा जंतर मंतर दिल्ली. ब्राह्मण समाजाचे लोक त्या ठिकाणी कर्मकांड करतायत, त्या ठिकाणी पूजा अर्चा घालतायत, त्या ठिकाणी पिंडदान करतायत. तर अशा डुप्लिकेट ब्राह्मण समाजाने जे बुद्ध धर्म घेतला आहे आणि ते बुद्ध विहार त्यांच्या तावडीमध्ये आहे, तो केंद्र सरकारने जे भारतातले भिक्षू आहेत यांना सोबत घेऊन तो त्यांच्या ताब्यात द्यावा आणि 1949 साली जो संघटना बनवली होती, जी त्यांनी संस्था बनवली होती, ती संघटना रजिस्टर कॅन्सल करावं आणि संविधानाप्रमाणे आता नवीन संस्था स्थापन करावी आणि त्याच्यात इंटरनॅशनल आणि भारतातल्या बौद्ध भिक्षूंना सोबत घेऊन त्यांच्या ताब्यात द्यावं. त्यासाठी हा आजचं आंदोलन आहे. महाराष्ट्रातल्या ठाणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना हा निवेदन देणार आहे. हा निवेदन देशाच्या पंतप्रधान, राष्ट्रपती आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांना हा निवेदन देत आहोत आणि यांच्या माध्यमातून त्यांना हे पाठवणार आहे अशी त्यांच्याशी आम्ही विनंती करणार आहोत. जर या 2 महिन्यामध्ये देशाच्या राष्ट्रपती किंवा पंतप्रधान यांनी दखल नाही घेतली तर याचा जाब विचारण्यासाठी आम्ही तमाम महाराष्ट्रातले बौद्ध बांधव आणि आंबेडकरी अनुयायी दिल्ली या ठिकाणी सुद्धा हा मोर्चा काढण्यात येणार. 1949चा जो कायदा आहे तो कायदा त्यावेळेच्या ज्या सरकारने केलेला आहे, पण त्याच्यानंतर संविधानामध्ये बऱ्याचशा काही गोष्टी अमेंडमेंट झाल्या, पण तो कायदा रद्द होत नाही, अजूनपर्यंत काही केलेला नाही. तो कायदा रद्द व्हावा आणि संपूर्ण बुद्ध विहार जे बुद्धांचं बुद्ध विहार आहे ते बौद्धांच्या अधिपत्याखाली, भंतेजीच्या अधिपत्याखाली ते असलं पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. जर का अख्ख्या देशामध्ये जी काय विहार आहेत, जी काही मंदिरं आहेत, ती जर त्या मंदिरं त्या समाजाच्या नेतृत्वाखाली जी काय समिती असेल किंवा ट्रस्ट असेल त्यांच्या असतील, पण आमचं बुद्ध विहार हे त्याच्यावरती बौद्ध इतर कशाला पाहिजे तर का पाहिजे? हा अन्याय आहे बौद्ध समाजाचा, हा अन्याय आहे पूर्ण
त्यावेळेच्या जो मनुवादाच्या विरोधात लढणारा बौद्ध समाज आहे आणि त्याच्यावरती अन्याय. त्यामुळं आपलं सगळ्यांचं म्हणणं आहे की कुठल्याही परिस्थितीत जे बुद्ध विहाराला जो कायदा आहे तो कायदा रद्द करून बुद्ध विहाराची जी मागणी आहे ती कायदेशीर आमच्या ताब्यात द्यावी ही आमची मागणी आहे. आमचा हा मोर्चा इथं आहे, पण आम्ही थोड्याच दिवसात संपूर्ण ठाणे शहरातून तसे संपूर्ण महाराष्ट्रातून पण ठाणे शहरातून आम्ही बुद्धगया या ठिकाणी अंतिम निर्णयासाठी लढाई लढण्यासाठी तिकडे जाणार आहोत. पण ते दिल्लीमध्ये आम्हाला बसायची वेळ आली बसू किंवा आम्ही बिहारला जाऊन बुद्ध विहार ताब्यात घेण्यासाठी. आणि 29 मार्च ते 3 एप्रिलपर्यंत माननीय नेते रामदासजी आठवले साहेब केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री यांच्या नेतृत्वाखाली बुद्धगया येथे महा आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनात आठवले साहेब आणि त्यांचे सर्व पक्षाचे अनुयायी आम्ही सगळे ठाणे शहरातील लोक बौद्ध समाजाची लोक अख्ख्या महाराष्ट्रातील अख्ख्या भारतातील बौद्ध समाजाची लोक जी RP आठवले साहेबांना मानणारे ते आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली बुद्धगया या ठिकाणी आंदोलनाला जाणार आहे. ह्याची दखल प्रशासनाने शासनाने केंद्र सरकार व येथील राज्य सरकारने घ्यावी. तोच निर्णय सर्वोच्च न्यायालयाने लक्ष घालावं, कारण सर्वोच्च न्यायालय जर लक्ष घालत नसेल तर तो बौद्धावरती अन्याय सर्वोच्च न्यायालय करते असं जाणवतं. जर का अयोध्येमध्ये काही नसताना जर हिंदूला राम मंदिर बनवून दिलं तर आमचं आहे ते 2500 वर्षापूर्वीपासून जे काय बुद्धविहार आहे आणि बौद्ध स्तूप आहेत, बौद्ध लेणी आहे, त्या भगवान बुद्धाच्या मूर्त्या आहेत त्या अजूनही तशा भग्नावस्थेत. त्याला सिंदूर फासून त्याला रंगरंगोटी करून देवांचे स्वरूप दिले जाते. हे चुकीचं आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे ही त्यामागची भावना आहे. त्याच्यासाठी आपलं आंदोलन आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार 7 कलमी कार्यक्रमाअंतर्गत ठाणे ग्रामीण पोलिसांनी आता आपले पोलीस ठाणे ग्रामीण पोलीस हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत ग्रामीण पोलिसांनी एक वाहन तयार केले आहे. या वाहनाच्या माध्यमातून गावपाड्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांना वाहनातील अधिकाऱ्यांमार्फत तक्रार दाखल करता येऊ शकते. तसेच या वाहनाद्वारे महिला सुरक्षा, बालविवाह रोखणे याबाबत जनजागृती केली जाणार आहे. या उपक्रमाअंतर्गत ठाणे ग्रामीण जिल्ह्याकरिता एक पोलीस डिजिटल व्हॅन सुरू करण्यात आली असून डिजिटल व्हॅनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गावखेड्यात जाऊन जनजागृती करण्यात येणार आहे. ठाणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये एकूण 741 गावे असून ही पोलीस डिजिटल व्हॅन जिल्ह्यातील दुर्गम गावे, आदिवासी पाडे, खेडेगाव अशा ठिकाणी पथनाट्य आणि ॲनिमेशन शॉर्ट फिल्मद्वारे जनजागृती व प्रबोधन केले जाणार आहे. तसेच नवीन कायद्याविषयी जागरूकता, भारतीय न्याय कायदा, भारतीय नागरिक सुरक्षा, भारतीय साक्ष कायदा, लोकाभिमुख कायद्याची माहिती व जनजागृती करण्याचे काम पोलीस डिजिटल व्हॅनच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. तसेच ही पोलीस डिजिटल व्हॅन ठराविक दिवसानुसार त्या गावांमध्ये, खेड्यापाड्यांमध्ये, आदिवासी वस्त्यांमध्ये, शाळांमध्ये जाऊन अंधविश्वास, बालविवाह, लैंगिक अत्याचार अशा घटना रोखण्यासाठी व ग्रामीण भागातील नागरिकांच्या तक्रारी प्राथमिक स्वरूपात दाखल करून घेणार आहे. या पोलीस डिजिटल व्हॅनमध्ये 3 ते 4 महिला पोलीस कर्मचारी, पोलीस अधिकारी नागरिकांच्या तक्रारीचे निवारण व प्राथमिक स्वरूपात तक्रार लिहून घेण्यासाठी उपलब्ध असणार आहे. या पोलीस डिजिटल व्हॅनमुळे आता ग्रामीण भागातील नागरिकांना तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात जावं लागणार नसून त्यांच्या तक्रारीचे निवारण या पोलीस डिजिटल व्हॅनमध्येच
होणार असल्याची माहिती आज ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. शासनाने माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांनी सुद्धा 7 कलमी कार्यक्रमामध्ये नवीन इनिशिएटिव्हच्या संदर्भामध्ये एक मुद्दा आहे. तर त्या अनुषंगानं जे आहे ते आम्ही CCTVचा जसा प्रकल्प राबवला तसाच प्रकल्प जो आहे की नवीन आम्ही डिजिटल व्हॅन तयार केलेली आहे. अशा प्रकारची ही जी डिजिटल व्हॅन आहे या डिजिटल व्हॅनमध्ये काही आम्ही उद्दिष्ट ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये नेमकं जे आहे ते नवीन कायदे जे आहेत नवीन कायद्याच्या संदर्भामध्ये अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी ह्या व्हॅनचा मोठ्या प्रमाणावर आम्ही वापर करणार आहे. आमच्याकडे आदिवासी पाडे त्याचबरोबर रिमोट विलेजेस आणि अशी दूरवरची ठिकाणं जी आहेत ती अशी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळं अशा ठिकाणी जाऊन नेमका कायदा काय आहे, त्याचबरोबर ह्या कायद्यामध्ये महिला त्याचबरोबर बालक याच्या अनुषंगानं काय प्रोव्हिजन्स आहेत, काय शिक्षेची कलम आहे, किती शिक्षा जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती याच्यामध्ये कुठे वाढवलेली आहे पूर्वीच्या कायद्याच्या तुलनेमध्ये. तर ह्या सगळ्या बाबीचं जे आहे ते अवेअरनेस म्हणजे त्यांच्यामध्ये जनमानसामध्ये याचा प्रचार करणं कायद्याच्या अनुषंगानं हा याच्यातला पहिला मुद्दा आहे. त्याचबरोबर जे आहे ते महिला आणि मुलांची सुरक्षितता ह्याच्या अनुषंगानं जे आहे ते आपण जसं पोलीस दीदी पोलीस काका यांचे प्रोग्राम घेतो त्याचप्रमाणे याच्यामध्ये आम्ही ॲनिमेटेड फिल्म्स लावणार आहे. आणि चाइल्ड मॅरेज असेल, आमच्याकडे बॉन्डेड लेबर्स ह्याच्या संदर्भामध्ये वीटभट्टीवरची आदिवासी मुलं आहेत, लहान मुलं ह्यांचा पण या ठिकाणी किंवा महिला आहेत पुरुष आहेत ह्यांचा वापर होतो. तर त्या ठिकाणी त्याच्याबद्दलचा अवेअरनेस क्रिएट करून त्याबद्दलचा कायदा नेमका काय सांगतो ह्या अनुषंगानं जे आहे ते त्याच्याबद्दल आम्ही अवेअरनेस करणार. त्याचबरोबर ज्या ठिकाणी जे आहे ते महिला आणि पुरुष याच्या अनुषंगानं जे आहे ते आम्ही त्यांच्यामध्ये तक्रारी असतील काही त्या ग्रामीण भागामधल्या त्या तक्रारीच्या अनुषंगानं जे आहे ते तक्रार निवारण दिन जसं आम्ही शनिवारी पोलीस स्टेशनला घेतो त्याचप्रमाणे हे जे वाहन आहे ते काही गावांमध्ये अशा प्रकारचं वाहन तक्रार निवारण दिनाच्या दिवशी सुद्धा त्या ठिकाणी जाईल आणि तक्रार निवारण करण्यासाठी त्या ठिकाणी ऑफिसर अंमलदारची नेमणूक करण्यात आलेली आहे, महिला अंमलदारांची नेमणूक करण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर जे आहे ते काही दूरवरच्या भागामध्ये जर पोलीस स्टेशनला तक्रारी देण्यासाठी कोणी येऊ शकत नसेल तर त्यांची तक्रार पण आपलं पोलीस स्टेशन म्हणून त्याच ठिकाणी घेण्यात येईल. आणि याच्यामधून जे आहे ते जनता आणि पोलिसांमधला जो समन्वय आहे तो चांगला वाढीला लागेल. आणि त्याचबरोबर तक्रारीचं योग्य वेळी निरसन करण्यासाठीचा आम्ही प्रयत्न करू. आणि अवेअरनेस जो आहे तो सोशल अवेअरनेस तो सुद्धा वाढवणं आणि नवीन कायद्याबद्दलचा अवेअरनेस वाढवणं ह्या अनुषंगानं ही जी आहे ती अशा प्रकारची व्हॅन तयार करण्यात आली. गावदेवी मार्केटमध्ये कापडी पिशवीचे वेंडिंग मशीन. कापडी पिशवी सशुल्क मिळणार. ठाणे महापालिका व रोटरी क्लब ठाणे उत्तर यांचा उपक्रम. प्लास्टिक पिशव्यांच्या वापरास प्रतिबंध बसावा तसेच कापडी पिशवीचा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी ठाणे महानगरपालिका आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ यांच्यातर्फे नौपाड्यातील गावदेवी मार्केट येथे कापडी पिशव्यांचे 2 वेंडिंग मशीन बसवण्यात आले आहे. मशीनमध्ये 10 रुपये टाकल्यावर ग्राहकांना त्यातून कापडी पिशवी मिळणार आहे. सर्वप्रथम मी आभार मानेन ठाणे महानगरपालिकेचं. त्यांनी ही मशीन बसवली आणि आजची काळाची गरज आहे ॲक्च्युली. प्लास्टिक बंदी व्हायलाच हवी कारण प्लास्टिक लवकर नष्ट होत नाही. आणि कापडाची पिशवी घेतली तर कापडाची पिशवी खूप वेळा यूज पण करता येते. आणि कापड हे ॲक्च्युली हे विघटनशील आहे म्हणून हा उपक्रम खूप चांगला आहे. आणि अशा मशीन अजून पण बसवाव्यात हीच मी ठाणे महानगरपालिकेला विनंती करेल. आणि हे आमच्यासाठी उपलब्ध करून दिले त्याबद्दल धन्यवाद. 10 रुपयांमध्ये खूप चांगलं आहे कारण अशी आपण मार्केटमध्ये कुठेही मोठ्या मॉलमध्ये गेलो तर नॉर्मल जरी पिशवी घ्यायची तरी आपल्याला ते 50 रुपीज 30 रुपीज वगैरे चार्ज करतात. मग 10 रुपीजमध्ये एकदम म्हणजे कमी दरामध्ये खूप चांगला उपक्रम आहे. सगळीकडे लागाव्यात. मेन तर मार्केट एरियामध्ये जिथे भाजीपाला वगैरे लोक येतात तिथे मोस्ट ऑफ सगळे प्लास्टिकच्या पिशवी जास्त यूज करतात. तर तिथे कापडाची पिशवी तुम्ही एक म्हणजे त्याला युजफुल असं म्हणजे कापडाची पिशवी लोक भाजीपाल्यासाठी यूज करतील त्यासाठी भाजीपाल्याच्या स्टॉल वगैरे आहेत तिथे ह्या मशीन्स वगैरे लागतात. दिव्यांग मुलांच्या प्रेरणादायी सादरीकरणाने कोरम मॉलमध्ये जागतिक आनंद सप्ताह साजरा झाला. ताकद, प्रतिभा आणि सर्वसमावेशकतेची संध्याकाळ.
ठाण्यातील ह्युमेबल फाउंडेशनच्या सहकार्याने कोरम मॉलने जागतिक आनंद सप्ताहाच्या हृदयस्पर्शी उत्सवाचे आयोजन केले होते. यामुळे तेथे एकत्रित झालेल्या समाजाची संध्याकाळ अत्यंत आनंददायी, प्रेरणामयी ठरली. या कार्यक्रमात दिव्यांग मुलांमधील उल्लेखनीय प्रतिभा समोर आली. गायन, नृत्य आणि वाद्यसंगीतात सादरीकरण करून त्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्यांची कलात्मकता आणि लवचिकता प्रत्येक कृतीतून समोर आली, ज्यामुळे त्यांना मनापासून दाद मिळाली, टाळ्या मिळाल्या आणि उपस्थितांनाही प्रेरणा मिळाली. या कार्यक्रमाचे एक प्रमुख आकर्षण म्हणजे ह्युमेबल फाउंडेशनचा 10 पात्र व्यक्तींना मॉड्युलर ॲक्सिलरी क्रंचेस वाटण्याचा हृदयस्पर्शी आणि प्रभावी उपक्रम, जो ताकद, पाठबळ आणि सर्वसमावेशकतेचे एक शक्तिशाली प्रतीक आहे. या अर्थपूर्ण कृतीने सर्वांसाठी सुलभता आणि सक्षमीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले गेले. प्रोथेटिक्स आणि ॲथलेटिक्समध्ये मानद PhD असलेले डॉक्टर अक्षय झोडगे आणि त्यांची पत्नी पूनम झोडगे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली ह्युमेबल फाउंडेशन सर्वसमावेशक उपचारांमध्ये अग्रेसर आहे. तसेच रुग्णांची गतिशीलता वाढवण्यासाठी आणि जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी देखील प्रयत्नशील आहेत. या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला, ज्यामध्ये प्रेक्षक, मान्यवर आणि माध्यम प्रतिनिधींचा उत्साही सहभाग होता. या उत्सवाने खरोखरच एकत्र येण्याची, आनंद पसरवण्याची आणि समावेशकतेचा संदेश अधिक दृढ करण्याची भावना निर्माण केली. या प्रसंगी कोरम मॉलच्या रिटेलचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री देवा ज्योतुला म्हणाले, या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा आणि या आठवण करून देते लोकांना एकत्र आणणाऱ्या आणि समाजासाठी प्रभावी अनुभव निर्माण करणाऱ्या अर्थपूर्ण उपक्रमांना कोरम मॉल नेहमीच पाठिंबा देते. Great event which is being organized by the sponsored, and Meta Infotech is a cybersecurity company which is been from last more than 26 years. We are into cybersecurity. We are saving people, guarding people from the cyber attacks and online frauds and everything. Similarly, this event is being organized for the able peoples and everything, which we sponsored with this event, so that everyone gets the benefit. That's all. So that all can. What is the motive of your event? The motive of the event is to help the able people how much we can, and that I think so each and every citizen of the India should look after. कोरम मॉलने आज हा इव्हेंट ऑर्गनाईज केला आहे. आमचे डॉक्टर अक्षय झोडगे पण त्याच्याबरोबर जोडले आहेत आणि खूप छान हँडिकॅप लोकांसाठी जे आपण प्रोग्राम कुठेही करतो. मला तर खूप आवड आहे. आम्ही दरवर्षी काही ना काही करत असतो, पण हा पब्लिकमध्ये म्हणजे कोरम मॉलमध्ये करण्यात उद्देश असा आहे की हे जेवढे इकडे लोक आलेत त्यांनाही बघायला मिळेल की आपण काय करतोय. त्यांचं जो टॅलेंट आहे तो टॅलेंट कुठेतरी बाहेर निघायला पाहिजे. दे आर वेटिंग फॉर दॅट अपॉर्च्युनिटी. कुठेतरी त्यांना टॅलेंट बाहेर काढायचा असतो आणि हा प्लॅटफॉर्म आज इकडे कोरम मॉल आणि अक्षय जोडगे जी देत आहेत सगळ्यांना, ही खूप छान गोष्ट आहे. आणि आय रिअली वॉन्ट टू कॉम्प्लिमेंट ऑल ऑफ दोज पीपल हू आर इन्वॉल्ड इन दिस happiness, giving happiness to this handicapped children. Thank you. Hello everybody, I am myself Lion Rajendra Shah. I am the second vice district governor of our district 323 A12, and this is my colleague Lion Dr. Jhodge, who has invited me here, and I want to congratulate him and all the other sponsors who have arranged this program on the auspicious occasion of World Service Week. I think day before yesterday was the Happiness Day. And it is a very matter of great satisfaction that we Lions are trying to spread a happiness to the people who are not otherwise perfect. We are perfect and they are perfect, but their imperfection has not caused them any that deterrence to lead the life. On the contrary, they are inspiration to all our Lions how to lead the life and how to lead a great journey with these obstacles. So I thank once again Lion Dr. Jhodge and all other sponsors, and also all the participants who have come here under the banner of this Humble Foundation. Thank you very much, and once again congratulations to all of you. नमस्कार, माझं नाव डॉक्टर अक्षय अनंत जोडगे. ह्युमेबल फाउंडेशनच्या वतीने आम्ही दिव्यांगांसाठी सतत कार्यरत असतो. आमच्याकडे आधुनिक पद्धतीचे असिस्टिव्ह डिव्हायसेस दिव्यांगांना मोबिलाइज करण्याकरता आधुनिक पद्धतीचे पाय असतील,
ब्रेसेस असतील, व्हीलचेअर्स असतील, त्यांना कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्यांच्या गरजवंतांना देण्याचा प्रयत्न करत राहतो. देणारे हात भरपूर आहेत, फक्त आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांनी थोडासा पुढाकार घेऊन ते देणाऱ्यांपर्यंत आणि अशा दिव्यांगांपर्यंत खरंच गरजवंत आहेत आमच्यापर्यंत द्यायचं का किंवा हे कार्य करण्याचं काम कार्यरत आमच्या पद्धतीने आमची टीम सदैव करत आहेत. मी मेटा इन्फोटेक CSR पार्टनर यांचं आभार व्यक्त करतो की त्यांच्या इनिशिएटिव्हमुळे आम्हाला हा प्लॅटफॉर्म करण्याकरता चान्स मिळाला आहे. प्लस कोरम जे व्हेन्यू पार्टनर्स आहेत त्यांनी आम्हाला खूप सुंदर अतिशय सर्वसामान्यांमध्ये जागा मिळवून दिली. त्याकरता दिव्यांगांसाठी जो काही आज आम्ही वर्ल्ड हॅपीनेस डेच्या अंतर्गत 4th सॅटरडे असल्यामुळे आम्ही शनिवारी वर्ल्ड हॅपीनेस वीकच्या अंतर्गत हा टॅलेंट परफॉर्मन्स शो थ्रो करायचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून अंध असतील, अंध बांधव असतील, आपले दिव्यांग असतील, हे डान्स व्हीलचेअर परफॉर्मन्स या ठिकाणी करतील. आणि काही आम्ही इंडस्ट्रीतले काही चीफ गेस्ट बोलवलेले आहेत, तर जेणेकरून यांच्या टॅलेंटला कुठेतरी वाव मिळावी हे याच्या मागचं उद्देश आहे. आणि आमचे पार्टिसिपेशन पार्टनर शामक धवन आर्ट्स, विक्टरी आर्ट्स ग्रुप त्यांचा, नंतर जिजाऊ आर्ट्स आणि गंधार फाउंडेशन यांचा देखील मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो.